अगोदर हे 2 व्हिडिओ बघून घ्या. बघितले. आता या व्हिडिओमध्ये काय होतं आहे, एक व्हिडिओ झूम इन होतो आहे आणि एक व्हिडिओ झूम आउट होतो आहे. पण या दोन्हीमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ते म्हणजे जो सब्जेक्ट आहे तो एका ठिकाणी स्टील आहे, म्हणजे एका ठिकाणीच आहे. फक्त बॅकग्राऊंड जे आहे ते झूम इन झूम आउट होतं. आता या इफेक्टला म्हणतो आपण डॉली झूम. आता हे इफेक्ट कसा आपण शूट करायचा आहे ते आपण बघूयात. बघा, आपण आता कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर आलो आहे. कसं करायचं आहे, जेव्हा पण आपण कॅमेरा झूम इन करणार ना, तेव्हा ही जी लेन्स आहे का ही झूम आउट करायची, अशी झूम आउट करायची. आणि जेव्हा आपण कॅमेरा झूम आउट करणार तेव्हा हे झूम आउट कॅमेरा करताना लेन्स झूम इन करायची अशी. ओके, आता बघा आपण अप्लाय करू. स्टार्ट करतोय मी. आता मी झूम इन करतोय. ओके, हा जो डॉली झूम इफेक्ट आहे ना, हा जास्त करून मूवीजमध्ये शूट करतात. जेव्हा पण कॅरेक्टर गोंधळलेला असतो, घाबरलेला असतो, याच वेळेला हा इफेक्ट तयार करतात. हा जेव्हा पण तयार करायचा ना, तेव्हा जे कॅरेक्टर आहे किंवा जे सब्जेक्ट आहे त्याकडे जेव्हा पण कॅमेरा येतो तेव्हा लेन्स झूम आउट झाली पाहिजे, आणि सब्जेक्टपासून कॅमेरा जेव्हा पण दूर जातो तेव्हा लेन्स झूम इन झाली पाहिजे. जेव्हा हे कामं दोन्ही पण एकाच वेळेला होतील तेव्हा तो प्रॉपर इफेक्ट तयार होतो. आणि हा काही तुम्हाला एका टेकमध्ये तयार होणार नाही. यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. जर गिम्बल असेल तर अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि अशाच प्रकारच्या अजून विषयांवर किंवा टॉपिकवर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्या टॉपिकवर नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ आणि अजून डिटेलमध्ये सांगू शकतो. धन्यवाद.